हॅलो, आज आमच्याकडे चवळीची भाजी बनवत आहे. तिला गरम पाण्यात टाकली आणि आता त्याचं पाणी काढून घेते आणि इथे भाकरीचं पीठ मळलेलं आहे. चवळीची भाजी आणि भाकर. तर इथे तेल टाकलेलं आहे कढाईमध्ये. अजून टाकतात ते लागणारे मिरची आणि बारीक चिरलेलं लसूण. हा चवळीच्या भाजीसाठी रेडी केलेला आहे. त्याचं पाणी कसं काढतंय चवळीच्या भाजीचं. त्याचे गोळे बनवून त्याला पिळून टाकत आहे. त्याचा गोळा बनवलेला आहे. त्याला आता असं मोकळं करतो. कांदा टाकलेला आहे, लसूण कांदा हे करते. मिरची, एक सुकी मिरची. त्याला छान असं मिक्स करायचं. त्याला कांदा झडलेलाच आहे. कटलेला लसूण, कटलेलं लसूण बारीक. आता मिरची टाकलेली आहे. फ्लेमला कमी करायचं, नाहीतर असा जळती कांदा. कांदा जळून जाते. तेल आता फार कडक झालेलं आहे, त्यामुळे फ्लेम जरा कमी करायची. मी पण बोलू. अभी नमक डाल दे. तर मीठ टाकत आहे चवीनुसार. तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग टाकू शकतो. एका बाजूला इथे भाकर बनवून राहिलेली आहे. बघा अशा हातावर भाकर बनवल्या जाते. थोडंसं लसूण जिरं टाकतो. बरं टाकायचे. हळूहळू भाकरीचा साईज वाढवून ठेवला. आता इथे भाकर झालेलीच आहे. कुठे येऊ बेटा? हा, मी 1 मिनिट आले. हे करायचे आहे. हे बघा हातावरची भाकर. तुम्हाला करता येते का नक्की सांगा. किंवा तुमच्या घरी आजी वगैरे. तर इथे भाकर टाकलेलं जात आहे आणि इथे दुसरीकडे भाजी झालेच ऑलमोस्ट. एका साईडला भाकर आणि एका साईडला भाजी. भाकर पलटवलं गेलेली आहे. आणि इथे बघा दुसरी भाकर बनवूनच राहिलेली आहे. ऑलमोस्ट भाकरी झालेल्या आहेत. भाकर खाशील बेटा? नाही का बरं? छान असते ना. नको? मग काय खाशील? पोळी. पोळी मावशीने बनवलीच नाही. आहे. अच्छा ठीक आहे. इथे आंब्याचा रस, पालकचं वरण आणि चवळीची भाजी, दही, भाकर, चवळीची भाजी. जेवण चालू आहे.
आंब्याचं आणि आंब्याचा रस पण आहे. So very brightness more than 2 that take the